नमस्कार, मी गीता. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. महानगरपालिका आत्मनिर्भर होण्यासाठी अग्रेसर असून यात अजून एक पाऊल पुढे टाकत आहेत मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचे प्रतिपादन. स्मृती संगम 2024 कार्यक्रमास मोठ्या उत्साहात सुरुवात. कुलगुरू सर्वदे यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन. लवकरच सामाजिक कार्य महाविद्यालयाचे MSW विभागात रूपांतर करणार कुलगुरू वाल्मिक सर्वदे यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. महानगरपालिका आत्मनिर्भर होण्यासाठी अग्रेसर असून यात अजून एक पाऊल पुढे टाकत आहे, असे प्रतिपादन प्रशासक जी श्रीकांत यांनी मनपाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या नवीन 10 टिप्परच्या लोकार्पण कार्यक्रमात केले. शनिवारी महानगरपालिका मुख्यालय येथे महानगरपालिकेच्या वतीने 15व्या वित्त आयोगाअंतर्गत नवीन 10 टिप्परची खरेदी करण्यात आली आहे. या 10 टिप्परचे लोकार्पण आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता AB देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, मुख्य लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, फारुख खान, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते. महानगरपालिकेचे एकूण 16 टिप्पर 15 वर्षापेक्षा जास्त वयोमानाचे असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार स्क्रॅप करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने वार्डातील ग्रीन वेस्ट संकलन करण्यासाठी 15व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून नवीन 912 टिप्पर खरेदी करण्यासाठी GEM पोर्टलद्वारे जाहीर निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात ते खरेदी करण्यात आले आहेत. सदरील 10 टिप्परचा वापर 10 प्रभाग कार्यालय क्षेत्रातील ग्रीन वेस्ट संकलन करण्यासाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे. सिटी चौक पोलिसांनी शहागंजमध्ये छापा मारून 2 लाख रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या. यात 500च्या 400 बनावट नोटा एका व्यक्तीकडे मिळून आल्या असून ही कारवाई गुरुवारी रात्री केली. संतोष विश्राम शिरसाट वय 49 राहणार उड्डाणपुलासमोर राजीवनगर जागीरदार कॉलनी रेल्वे स्टेशन परिसर असे पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध पोलीस अंमलदार आनंद वाहुळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाहुळ हे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या विशेष तपास पथकात कार्यरत आहेत. सायंकाळी सिटी चौक पोलीस ठाण्यात असताना कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत कळले की एक व्यक्ती मिल कॉर्नर येथे बनावट चलनी नोटा खऱ्या म्हणून वापरण्यासाठी घेऊन येणार आहे. याची माहिती वरिष्ठांना देऊन कदम यांनी सापड्याचे नियोजन केले. मात्र नंतर गुप्त बातमीदाराने सांगितले की तो व्यक्ती मिल कॉर्नर ऐवजी शहागंज मध्ये येणार आहे. पथकाने तातडीने शहागंज येथील समृद्धी फॅमिली हाऊस ऑफ प्लास्टिक शॉप समोर 7:15 सापळा रचला. त्याचवेळी संशयित व्यक्ती दिसून आला. त्याला थांबवून पोलिसांनी परिचय करून घेत अंगझडती घेणार असल्याचे सांगितले. त्याच्या झडतीत पोलिसांना 500च्या 400 बनावट नोटा मिळाल्या. त्याची ओळख विचारली असता त्याने नाव व पत्ता सांगितला. त्याच्याकडील नोटा कुठून आल्या याबद्दल त्याला विचारले असता त्याने काहीही सांगितले नाही. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम करीत आहेत. वडगाव कोलाटी येथे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याची घटना शनिवारी घडली होती. अर्भक टाकणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असून सदर बाळाचा दफनविधी बेगमपुरा स्मशानभूमी येथे माणुसकी टीम व वाळूज पोलिसांनी केला. अर्जुन हालनोर यांना वडगाव कोल्हाटी गट क्रमांक 21 प्लॉट क्रमांक 26 मधील मोकळ्या जागेवर शनिवारी सायंकाळी एक अर्भक पडलेले स्थानिक नागरिकांनी दिसले असता त्यांनी पोलिसांना कळविले. दरम्यान महिला पोहपणी स्वाती उचित यांनी हे घटनास्थळी दाखल होत मृत अर्भकाचा पंचनामा केला. मृत अर्भकास तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आले होते. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नातेवाईक न मिळाल्याने त्या स्त्री जातीचा मृतांचा शवविच्छेदन करून माणुसकी रुग्णसेवा समूह समाजसेवक सुमित पंडित हे बेवारसांचे अंत्यविधी करण्यासाठी मदत कार्य करतात कळाल्यानंतर शिवाजी घोरपडे उपपोलीस निरीक्षक यांनी अंत्यविधी करण्यासाठी मदत मागितली व सदर बाळाचा दफनविधी बेगमपुरा स्मशानभूमी येथे माणुसकी टीमने व वाळूज पोलिसांनी केला.
या कार्यासाठी शिवाजी घोरपडे, उपपोलीस निरीक्षक वाळूज, माणुसकी रुग्ण सेवा समूह वाळूज MIDC पोलीस स्टेशनचे श्री शिवाजी घोरपडे साहेब, उपपोलीस निरीक्षक यांनी माहिती दिली की आमच्या हद्दीमध्ये स्त्री जातीचे 3 दिवसाचे अर्भक आढळून आले होते। तरी आम्ही त्याला ओळख पटवण्यासाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे शोभित छानगृहामध्ये ठेवले होते। तरी सदर जे स्त्री जातीचे अर्भक आहे ते कोणीतरी फेकून दिल्याचा एक प्राथमिक अंदाज आहे आणि ते अनैतिक संबंधातून झाल्याचा देखील प्राथमिक अंदाज आहे। नागरिकांना ते अर्भक आढळल्यानंतर त्यांनी सदर पोस्टेला माहिती कळून पोलिसांनी ते घाटी रुग्णालयात दाखल केले होते। आज रोजी माणुसकी रुग्ण सेवा समूहाच्या टीमने त्या जन्मलेल्या स्त्री जातीच्या बाळाला बेगमपुरा स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी मदत कार्य केलेले आहेत। खूप निर्दयी बाब आहे की अशा तुम्ही आपण म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान सुरू झाले, भरपूर दिवस झाले, आम्ही त्यात काम देखील करतो, परंतु स्त्री जन्माचा व स्त्री जातीचा एवढा उद्रेक करणे आणि अक्षरशः फेकून देणे ही खूप दुर्दैवी बाब आहे। ज्या कोणी अशा वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तींनी ते अर्भक फेकून दिले त्यांचा पोलीस तपास करीत आहेत, परंतु त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची आम्ही मागणी करतो की त्यात जास्तीत जास्त कारवाई होऊन, कारण की जेणेकरून आपण अशा स्त्री जातीच्या मुलींना फेकून न देता तुम्ही कुठेतरी दान करा, परंतु अशा स्त्रीवर अत्याचार अन्याय करू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे समाजकार्य महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना आयोजित स्मृती संगम 2024 या 2 दिवसीय कार्यक्रमाला प्रकुलगुरू वाल्मिक सर्वदे यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे समाजकार्य महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना आयोजित स्मृती संगम 2024 या 2 दिवसीय कार्यक्रमाला आज सुरुवात झाली। विधी विभागातील प्रशस्त हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकुलगुरू वाल्मिक सर्वदे यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले। त्यापूर्वी सकाळी 10 वाजता वाय कॉर्नर ते समाजकार्य महाविद्यालय मार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। या कार्यक्रमासाठी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, शांतिवनचे संस्थापक दीपक नागरगोजे, मराठवाड्यात समाजकार्य शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे प्राचार्य सुरेश पुरी, महाविद्यालयाचे माजी शिक्षक वर्ग आणि माजी विद्यार्थी संघटना सदस्य, विद्यार्थी उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी विद्यार्थी संघटना म्हणजे 1980 ते 2024 80 ला कॉलेज सुरू होतं। आम्ही त्यावेळी विद्यार्थी होतो। 2002 आणि 3 ला कॉलेज ट्रान्सफर करायला चाललं होतं। आमचा रोल प्रामुख्याने होता की ते विद्यापीठात द्या, आम्ही चालू आमचे XYZ संघटना आम्ही प्रयत्न करत होतो आणि सुरेश पुरी सर आमचे मित्र होते, त्यामुळे काही गोष्टी त्यांच्या आम्हाला टाळता आल्या नाही। त्यावेळेस विषय फार मोठा होता आणि वेगळा होता, त्याची तुम्हाला कल्पना असेल, परंतु आमचा सहभाग त्या ठिकाणी होता कारण राम भाईंचे सर आमचे मित्र आणि पांडे मॅडम नाही सर इथं विद्यापीठात ते कॉलेज राहिलं पाहिजे वगैरे, पण बऱ्याच दिवसापासून त्यांचा एक संघर्ष शब्द नाही वापरणार मी, परंतु त्या MSW डिपार्टमेंट म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करावं। तर मी सुद्धा प्रशासनाचा आता एक भाग आहे, अगोदर मी होतो, पण टेक्निकल प्रॉब्लेम होता कारण MSW वेगळ्या बॉडीला ॲफिलेट होतं, परंतु आता हायर एज्युकेशनला MSW त्या ठिकाणी ॲफिलेट झालेलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं आता काही फार अडचण त्याच्यात येईल असं मला वाटत नाही। लवकरच MSWचं एका डिपार्टमेंटमध्ये रूपांतर होण्यात त्या ठिकाणी काही अडचण नाही। महाराजांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे। मोठमोठे संत इथे जन्माला आले या भागामध्ये, पण हा जरी आपला गौरवशाली इतिहास असला तरी आज आपली ही जी भूमी आहे, ही पवित्र मराठवाड्याची जी भूमी आहे, ही भूमी अनेक सामाजिक प्रश्नांनी ग्रासलेली आहे आणि या भूमीमध्ये सर्वात जास्त असलेले प्रश्न असतील तर मला असं वाटतं की मुलांचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, दुष्काळाचे प्रश्न आहेत आणि शेतकरी आत्महत्येचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर इथे आहे। म्हणून बाबांचं ते वाक्य परिवर्तक म्हणून या, पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून जा, हे मनामध्ये इतकं गांभीर्याने घेतलं आणि परत मी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आलो, तिथला अभ्यास केला आणि पाहिलं तर ऊसतोड कामगारांची मुलं शिक्षणाभावी ऊसाच्या फडात आहेत, कितीतरी ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शिक्षण होत नाही, कितीतरी मुलांना अनाथपण येतं
अनाथ मुलांची प्रश्न आहेत, तमाशाग्रस्त कलावंतांची मुलं आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवर कुठेतरी उत्तर शोधावं असं वाटलं आणि मग आम्ही 25 वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील आर्वी येथे शांतीवन या प्रकल्पाची स्थापना केली. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर.
सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर स्वागत। शहरातील समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी मदत कक्ष उभारण्यात आले आहे। सदर विषयी मागणी करणाऱ्या समाजसेविका तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली। तृतीयपंथीयांना एकत्रित येऊन त्यांच्या भावनांचा आदान प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या मांडण्यासाठी एक हक्काची जागा मिळाली आणि ही जागा आता इतकी मोठी अचीवमेंट करणार आहे की इथून पुढे कुठलाही अडचण असली तर विभागातल्या, म्हणजे जसं सांगितलं की 4 जिल्हे मिळून जो विभाग मिळाला आहे, तर त्या विभागातल्या कुठल्याही तृतीयपंथीयाला जर अडचण आली तर त्याला कुठे दाद मागावी किंवा कुठे प्रश्न मांडावा, ही जी अडचण आहे ती सगळ्यात मोठी दूर झाली आणि इथून पुढे अजून बरेच प्रश्न मार्गी लागणार आहेत। जसं की आता स्कॉलरशिपचा आम्ही एक मुद्दा उचलून धरलेला आहे की यांना स्कॉलरशिप मिळणं गरजेचं आहे। स्वधार योजना असेल किंवा मग आरक्षण एक हा विषय आहे की बाबा यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आरक्षण मिळणं। आपल्याकडे फक्त पॉलिसीज ह्या कागदावर असतात, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीचा जो लढा आहे तो एकत्रित येऊन डिस्कशन करायला आणि त्यातून मार्ग काढायला आम्हाला खूप महत्त्वाचे ठिकाण मिळालं आणि त्याबद्दल मी सोनकवडे मॅडमचे खरंच मनापासून आभार व्यक्त करते, कारण महाराष्ट्रातली ही सगळ्यात पहिली अचीवमेंट आहे। दिल्ली गेट शेजारी नव्याने सुरू करण्यात आलेल्या खुराकी रेस्टॉरंटचे उद्घाटन शहरातील मान्यवरांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले असून सदर कार्यक्रमात उपस्थित रहने के आह्वान शाहिद शेख यांनी केले। और हम लोग कल औरंगाबाद में एक कैफ़े खोल रहे हैं जिसका नाम कैफ़े खुराकी है और इसकी ओपनिंग हमने कल संडे के दिन रखी है 10 मार्च को 5:30 बजे बाद असर। और हम इसके जो चीफ गेस्ट हैं वो हमारे MP इम्तियाज़ जलील साहब हैं और एक्स MP चंद्रकांत खैरे जी हैं, हमारे आमदार साहब प्रदीप जायसवाल जी हैं और हमारे मित्र संजय केनेकर जी हैं जो महाराष्ट्र के BJP के सेक्रेटरी हैं। इनके हाथों से की जाने वाली है और हम चाहते हैं कि औरंगाबाद के शहर के लोगों के लिए कुछ नया हम जो शहर में ला रहे हैं। बेसिकली हम लोग जो है वो कॉन्टिनेंटल, इटालियन और मैक्सिकन फूड्स में ये करने वाले हैं, सर्व करने वाले हैं। और मैं एक्चुअली बेसिकली बॉम्बे के होने के वजह से बॉर्न एंड बॉट अप वहाँ से हूँ, तो मैं औरंगाबाद में हमेशा से चाहता था कि कुछ अच्छा कॉन्सेप्ट औरंगाबाद में लाया जाए और जो टेस्ट मैं ढूंढता था वो मुझे एक्चुअली वो टेस्ट मिल नहीं पाता था। तो मेरा हमेशा से एक वो रहा था कि भाई हम एक अच्छा यूनिक टेस्ट कुछ औरंगाबाद में प्रेजेंटेबल अच्छा खाना, सी फूड्स हो गए, कॉन्टिनेंटल अच्छे ऑथेंटिक फूड्स हो गए, वो हम सर्व करना चाह रहे थे। तो फाइनली वी आर कमिंग अप विथ खुराकी, ये कॉन्सेप्ट वहाँ से शुरू हुआ। हमारे शेफ़ भी जो हैं वो बॉम्बे से हैं, बेसिकली ही इज़ अ सेलिब्रिटी शेफ़। तो हम लोग क्वालिटी में, टेस्ट में, हर चीज़ मतलब ऑथेंटिकली जा रहे हैं। और आप औरंगाबाद शहर में आपको ये चीज़ फर्स्ट टाइम देखने मिलेगी। हमारी जो स्पेशलाइजेशन है वो कॉन्टिनेंटल में है, ऑथेंटिक कॉन्टिनेंटल में है, लाइक पिज़्ज़ाज़, बर्गर्स, नाचोज़, टैकोज़, फिर सी फूड्स है, वो आपको प्रॉपर मालवन टाइप्स में आपको सी फूड मिलेगा जो औरंगाबाद में मिसिंग है आज के डेट में। आप वो हमारी स्पेशलिटी होगी यहाँ पे। हमारे पास वेज भी है और नॉन वेज भी आपको सर्व होगा। और हम लोग बर्थडे पार्टीज़ वगैरह भी लेने वाले हैं। आपके एनिवर्सरीज़ के जो ओकेजन्स होते हैं वो जो सेलिब्रेशन होता है वो सारे हम ऑर्डर्स लेने वाले हैं और आपको एक अच्छा एम्बियंस उसके लिए प्रोवाइड करने वाले हैं। तो आप उसके लिए भी बुकिंग वगैरह हमारे पास करवा सकते हैं। मैं चाहता हूँ कि शहर औरंगाबाद की जो आवाम है वो आए और हमारी भी हिम्मत अफजाई करे जो हम ये नया आउटलेट हमारा ओपन कर रहे हैं। तो हमें बहुत खुशी होगी आप आएंगे और हमारे खुराकी को सपोर्ट करेंगे टेस्ट करके। हमारा जो कैफ़े है वो लोकेटेड है ऑपोजिट दिल्ली गेट बिसाइड बारबेरियन पावर जिम। प्रोग्राम हमारा जो है वो 5:30 से स्टार्ट होगा
संडे के दिन 10th of March. So I request everyone to come and chase the flavors of Khoraki. महावितरणचे मुख्य अभियंता डॉक्टर मुरहरी केळे यांच्या एडका या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याची माहिती त्यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. येडका हे आत्मचरित्रामध्ये लहानपणापासूनचा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये बालपणचा संघर्ष असेल, शिक्षण घेत असतानाचा संघर्ष असेल, सामाजिक संघर्ष असेल आणि नोकरीमधला संघर्ष असेल, या सगळ्याचा संघर्ष आणि त्यामध्ये एवढा संघर्ष असूनही मल्टीटास्किंग करत शिक्षण घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असे लोक भेटतात की याच्यामुळे शिक्षण झालं नाही, त्याच्यामुळे शिक्षण झालं नाही, तर त्या सगळ्यावर मात करून यश मिळवलेलं आहे. कनिष्ठ अभियंता ते एखाद्या राज्याचा अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असा नोकरीतला प्रवास जबरदस्त आहे. आणि या कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी 4 वाजता 90व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय कुमार काळे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आणि त्यासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर फुलारी सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू हे उपस्थित राहणार आहेत. आणि पुस्तकावर भाष्य जे आहे ते राजन गवस आणि यशपाल बिंगे हे दोन्ही प्राध्यापक मंडळी करणार आहेत. आपल्या सगळ्यांना अशी विनंती करतो, आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं आणि त्याचा नक्कीच आनंद घ्यावा. तर एडका हे नाव असं का सुचलं? किंवा अनेक नावं असू शकतात, पण एडका नेमकं काय मुंबईला कसं असणार आहे? एडका हे नाव सुचण्याचं कारण एडका हा संघर्ष करणारा प्राणी, अन्यायाविरुद्ध हे पुस्तकाचं त्याचं तोर आहे की याच्यामध्ये काय होतं की तो नायक आहे, तो दिशा देण्याचं काम करतो, संघर्ष करतो, अन्यायाविरुद्ध धडका देतो, म्हणून एडक्याचं केलं. आणि त्यामध्ये बघा की एडक्याचं चित्र जे आहे ते इथून मागं दिलेलं आहे आणि समोर जे आहे ते कंदील आहे, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे कशी वाटतात कंदील आहे, म्हणजे त्यावेळेस अंधार दूर करण्यासाठी पहिल्यांदा वापरून नंतर त्यात बल्ब आला, नुसता बल्ब नाही तर तिथं मेंदू आहे आणि तो प्रकाशमान आहे. म्हणजे अशा पद्धतीचा प्रवास या पुस्तकामध्ये आलेला आहे. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. महानगरपालिका आत्मनिर्भर होण्यासाठी अग्रेसर असून यात अजून एक पाऊल पुढे टाकत आहेत मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचे प्रतिपादन. स्मृती संगम 2024 कार्यक्रमास मोठ्या उत्साहात सुरुवात. कुलगुरू सर्वदे यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन. लवकरच सामाजिक कार्य महाविद्यालयाचे MSW विभागात रूपांतर करणार कुलगुरू वाल्मिक सर्वदे यांची घोषणा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.